students, I am Sudhapure PM. I am going to start 9th Science Part First, in which second chapter Work and Energy. आज आपण 9वी विज्ञान भाग 1 चा दुसरा धडा किंवा दुसरे प्रकरण चालू करतो, कार्य आणि ऊर्जा. आता या प्रकरणामध्ये आपल्याला पहिल्यांदा कार्य म्हणजे काय पाहायचं. For this purpose, there are some pictures given in the book. See the pictures, observe the picture, and answer the questions given below. What are the pictures? See here and observe the picture. In first picture, a girl is writing in her notebook. इथं काही तुम्हाला पिक्चर किंवा काही चित्र दिलेली आहेत, ती तुम्हाला ऑब्झर्व करायचे, निरीक्षण करायचे आणि त्याच्या आधारे तुम्हाला कार्य म्हणजे काय शिकायचं आहे. बघा पहिल्या चित्रामध्ये इन फर्स्ट पिक्चर अ गर्ल इज रायटिंग इन हर नोटबुक. पहिल्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसेल एक मुलगी तिच्या वहीमध्ये लिहित आहे. इन सेकंड पिक्चर अ बॉय प्लेज विथ बॉल. एक मुलगा बॉल खेळत आहे. इन थर्ड पिक्चर तिसऱ्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसेल एक मुलगी टीव्ही पाहत आहे बाय ऑपरेटिंग द रिमोट. अ गर्ल ऑपरेट रिमोट टू वॉच अ टीव्ही. त्यानंतर एक पिक्चर तुम्हाला दिसेल यामध्ये एक पर्सन आहे, एक व्यक्ती आहे जो ओझं घेऊन चालत आहे. अ पर्सन कॅरीज अ लोड. आता ह्या चित्राच्या सहाय्याने विथ द हेल्प ऑफ दिस पिक्चर वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज अ वर्क. आपल्याला कार्य म्हणजे काय शिकायचंय. आता क्वेश्चन असा आहे किंवा प्रश्न असा विचारलाय, या कृतीमध्ये कुठल्या कृतीमध्ये कार्य झालंय आणि कुठल्यामध्ये नाही झालं. तुम्हाला प्रश्न याच्या खाली असा विचारलेला आहे बघा. इन विच ऑफ द पिक्चर अबव हॅज वर्क बीन डन. इन दिस ऍक्टिव्हिटी और इन दिस पिक्चर इन विच ऍक्टिव्हिटी वर्क हॅज बीन डन. आता आपल्याला वर्क म्हणजे काय माहिती पाहिजे, त्याच्यावरून आपल्याला हे सांगता येईल की याच्यामध्ये कार्य झाले किंवा नाही. मग वर्क काय आहे, व्हॉट इज अ वर्क. आता ह्या सगळ्यामध्ये कार्य आहे. देर आर मेनी टाइप्स ऑफ वर्क. कार्य हे मेंटल किंवा फिजिकल हे दोन्ही पद्धतीमध्ये आपण घेतो. जेव्हा आपण अभ्यास करतो वेन वी आर स्टडिंग, तेव्हा आपण काय करतो, लिहितो, वाचतो, वी आर राईट, रीड. आता ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये बरंचसं मेंटल वर्क होतं. पण हे कार्य, या कार्यामध्ये किंवा हे कार्य करताना आपण थकतो देखील. म्हणजे एनर्जी इज युज्ड इन वर्क. काही ना काही एनर्जी यूज केली जाते कुठलंही वर्क करताना. पण फक्त बसून एका ठिकाणी एखादं काम करणं, जर आपल्याला आता होमवर्क दिलेला आहे आणि होमवर्क आपण 2-3 तास बसून होमवर्क केला, म्हणजे आपण काय म्हणतो, आय एम डुईंग लॉट ऑफ वर्क टुडे. मी खूप आज काम केलं. बट अकॉर्डिंग टू सायन्स इट इज नॉट अ वर्क. पण सायन्सच्या दृष्टीने कार्य आहे का. नो इट इज नॉट वर्क. व्हॉट इज अ वर्क अकॉर्डिंग टू सायन्स. सी, work is related to force as well as displacement. Work is related to force as well as displacement. आता बघा या चित्रामध्ये, या पिक्चरमध्ये तुम्हाला जे काही चित्र दिलेलं आहे याच्यामध्ये एक मुलगी बसून अभ्यास करते, एका जागेवर बसून अभ्यास करते. आता अभ्यास करून ती थकेल, एनर्जी यूज होईल, पण तिचं डिस्प्लेसमेंट झालं का नाही. दॅट मीन्स हेर इज नो वर्क. इथं वर्क आहे का नाही, म्हणजे झिरो वर्क आहे पण देर इज अ झिरो वर्क. त्याच्यानंतर इन सेकंड पिक्चर द बॉय प्लेज विथ बॉल. एक मुलगा बॉल खेळतो आहे. इन दिस पिक्चर देर इज अ वर्क. आता जेव्हा आपल्याला म्हटलं जातं की काही काम करत नाही, फक्त खेळतो, म्हणजे खेळणं हे आपल्यासाठी वर्क असत नाही किंवा आपल्या आईवडिलांसाठी ते वर्क नाही. पण अकॉर्डिंग टू सायन्स ऑफ व्ह्यू इट इज अ वर्क. हे काय आहे, वर्क आहे. प्लेइंग विथ गेम इज अ वर्क. आता पुढचं जे पिक्चर आहे ते रिमोट ऑपरेट. एका जागेवर बसून एक मुलगी काय करते, टीव्ही पाहते. म्हणजे हेर इज नो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट नाही कुठले, एका जागेवरती बसलेली आहे. दॅट मीन्स देर इज नो वर्क, झिरो वर्क. त्याच्यानंतर शेवटचं जे आहे त्याच्यामध्ये जर एखादा व्यक्ती फक्त ओझं घेऊन खूप वेळ उभा आहे, त्यांनी डिस्प्लेसेस वन प्लेस टू अनदर विथ लोड, दॅट इज अ वर्क. पण जर तो फक्त उभाच असेल एखादा लोड घेऊन, तिथं मात्र वर्क नाही. तो ओझं घेऊन उभा बराच वेळ राहिला, खूप थकला वगैरे, पण तिथं कार्य झालं का, देर इज नो वर्क. म्हणजे वर्क कशाशी रिलेटेड आहे, वर्क इज रिलेटेड टू फोर्स. कुठलाही कार्य करायला फोर्स तर लागणारच आहे.
वी कांट डू वर्क विदाउट फोर्स. कार्याशिवाय आपण फोर्सशिवाय आपण कार्य तर करू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला कार्य तर करण्यासाठी फोर्स तर नेसेसरी आहेच आहे. दॅट मीन्स वर्क डिपेंड्स अपॉन फोर्स. फोर्स एक महत्वाची कन्सेप्ट ज्याच्यावर वर्क डिपेंड आहे. म्हणजे वर्क वी गेट द फॉर्म्युला फॉर वर्क. आपल्याला आता वर्क साठी फॉर्म्युला बघा. वर्क पहिल्यांदा फर्स्ट इट डिपेंड्स अपॉन फोर्स. फोर्स तर आवश्यक आहेच आहे. फोर्सशिवाय वर्क आपण करू शकणार नाही. बट इफ देर इज नो डिस्प्लेसमेंट देर इज नो वर्क. दॅट मीन्स वर्क ऑल्सो डिपेंड्स फोर्स as well as it also depends displacement. Therefore, we get the formula for work is equal to force into displacement. That means work depends upon force as well as displacement. It is a directly proportional to force. As force increases, work also increases. Force वाला की वर्क नक्कीच वाढणार आहे किंवा जास्त कार्य करण्यासाठी जास्त फोर्स आपल्याला लागणारच आहे. म्हणजे ऍज फोर्स इन्क्रीजेस ऍज वर्क इन्क्रीजेस. सिमिलरली ऍज डिस्प्लेसमेंट इन्क्रीजेस वर्क ऑल्सो इन्क्रीजेस. इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट वाढल्यावर सुद्धा काय वाढतं? वर्क वाढतं. इफ एनी ऑफ दीज any quantity is 0 among these any quantity is 0 then work is also 0. If force is 0 there is no displacement. जर फोर्स 0 असेल तर प्रोडक्ट 0 असेल, वर्क 0 असेल. फोर्स 0 असेल तर वर्क होणारच नाही. पण फोर्स आहे पण डिस्प्लेसमेंट 0 आहे. देर इज अ फोर्स बट देर इज अ फोर्स बट द डिस्प्लेसमेंट ड्यू टू फोर्स इज 0. इफ द डिस्प्लेसमेंट ड्यू to force is 0, then the work is also 0. Any quantity among these, if it is 0, the product will be 0. या दोन्हीपैकी एक जरी क्वांटिटी 0 असेल तर वर्क काय असेल? 0 असेल. मग आपल्याला डेफिनेशन असे मिळते. हाऊ कॅन वी डिफाईन वर्क? वर्क डिफाईन कसं करता येईल? आता या ठिकाणी फोर्स तर आवश्यक आहे. When force is applied on the object and it gets displaces. When force is applied on the object or the displacement causes in object due to force is called work. जर फोर्समुळे डिस्प्लेसमेंट झालं तरच कार्य झालं असं म्हटलं जातं. जर फोर्समुळे डिस्प्लेसमेंट झालंच नाही तर कार्य होत नाही. इट इज अ 0 वर्क. तर त्याला 0 वर्क किंवा 0 कार्य असं म्हटलं जातं. मग आता वर्क हे कशाशी रिलेटेड आहे? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्हीशी रिलेटेड आहे. बरोबर आहे. आता हे आपल्याला हेही पाहायचं याच्यामध्ये की कार्य किंवा वर्क हे सदिश आहे की अदिश आहे. दिस इज अ स्केलर वेक्टर क्वांटिटी. आता सदिश आदिश आपण पाहिलेला आहे. याच्या आधी आपण सदिश किंवा अदिश राशी कशाला म्हणतात हे बघितलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. माझा सदिश आहे की अदिश आहे? आता बघा फोर्स काय आहे? इट इज अ वेक्टर क्वांटिटी, इट इज ऑल्सो वेक्टर. दोन्ही सदिश आहेत. त्यामुळे याचा जो प्रोडक्ट गुणाकार आहे त्या हा सुद्धा काही सदिश आहे. म्हणजे टू एक्सप्रेस वर्क डायमेन्शन और मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन इज नेसेसरी. देअरफॉर इट इज अ वेक्टर क्वांटिटी. हे एक्सप्रेस करण्यासाठी तुम्हाला काय लागेल? डायरेक्शन आवश्यकच आहे. मॅग्निट्यूड लागते पण काय लागतं? आणखी डायरेक्शन लागते. म्हणून हे काय आहे? सदिश राशी आहे. कार्य ही सदिश राशी आहे किंवा एक स्केल वेक्टर क्वांटिटी आहे. आता आपल्याला पाहायचं याचे काही टाइप्स. आता आपण हे पाहिलं वर्क डिपेंड्स अपॉन डायरेक्शन ऑफ वर्क डिपेंड्स अपॉन डायरेक्शन ऑफ फोर्स. वर्कची डायरेक्शन कशावर डिपेंड असेल? फोर्सच्या डायरेक्शनवर डिपेंड असेल. आता आपल्याला पाहायचंय जर कधी कधी काय होतं बघा, फोर्सच्या डायरेक्शनने वर्क होतं पण कधी कधी फोर्सच्या डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट होईलच असं नाही. म्हणजे जनरली काय होतं, जिकडून फोर्स अप्लाय होतो तिकडून डिस्प्लेसमेंट होतं. तर कधी कधी इन सम केसेस डिस्प्लेसमेंट इज नॉट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. कधी कधी इन सम केसेस काही केसेसमध्ये डिस्प्लेसमेंट ही फोर्सच्या डायरेक्शननी असेलच असं नाही. देन हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट द वर्क इन दिस केस? अशा केसेसमध्ये आपण कार्य कसं काढणार? त्यासाठी बघा आपल्याला काही कन्सेप्ट किंवा काही आपण एक ऍक्टिव्हिटी कन्सिडर करू. एक लहान मूल जेव्हा खेळणीतली गाडी ओढत असतं, when a child pull a car or any toy or any vehicle, small vehicle
The force applied on the car is in which direction, and the displacement of the toy is in which direction. How can we calculate work in this case? Let us see. Consider